आज आपण बघणार आहोत बुद्धिबळाचा पट चेस कसे खेळायचे व त्याचे नियम. यामध्ये एकूण 64 गरे आहेत. चौकटी पांढरी चौकटी ही 32 आहेत, तर काळे चौकटी हे 32 आहेत. 8 उभ्या लाईन असतात, 8 आडव्या लाईन असतात. यामध्ये ब्लॅक मोहरे 16 असतात, व्हाईट मोहरे 16 असतात. आणि त्यांची मांडण्याची पद्धत आता आपण बघूया. हा आहे हत्ती. हा कोपऱ्यामध्ये येतो. दोन्ही कोपऱ्यामध्ये 2 हत्ती येत असतात. त्यानंतर येतो घोडा. हा आहे घोडा. त्यानंतर घोडा येतो आतल्या साईडला हत्तीच्या. आणि त्यानंतर येतो उंट. हा आहे उंट. हा येतो. अशा पद्धतीने त्याची मांडणी असते. आणि त्यानंतर येतो वजीर म्हणजेच क्वीन. हा व्हाईट क्वीन, व्हाईटमध्ये ब्लॅक क्वीन, ब्लॅकमध्ये असतो. आणि मग येतो राजा राहिलेल्या घरामध्ये. आणि मग बाकीच्या ठिकाणी आपण प्यादी लावून घ्यायचे असतात. पुढच्या लाईनला अशा पद्धतीने याची मांडणी आहे. आणि यांची खेळण्याची प्रत्येकाची चालीची पद्धत ही वेगळी आहे. ती पद्धत आपण पाहू. यामध्ये ABCD EFGH हे मोहऱ्यांचे थांबण्याचे स्थळ आहे. त्यामध्ये ABC हे क्वीन साईट म्हणजेच वजिराची साईट आहे. DE ही मध्य साईट आहे. आणि FGH ही किंग साईट आहे, राजाची साईट आहे. त्यानंतर आपण यांच्या चाली कशा पद्धतीने कोण चाल करतो ते पाहू. हा आहे हत्ती. हा एकतर उभा जातो किंवा आडवा जातो. हा हत्ती इथे किंवा इथे असतो दोन्ही कोपऱ्यामध्ये. ज्यावेळी आपण हे पुढचे प्यादे हलवू त्याचवेळी याला बाहेर येता येते. म्हणजे या ठिकाणी प्यादे गेले तरच ह्यो पुढे येऊन इथून इकडे येऊ शकतो. अशा पद्धतीने त्याला डायरेक्टली बाहेर येता येत नाही. त्याची खेळण्याची पद्धत ही फक्त उभी व आडवी असते. त्यानंतर येतो घोडा. घोडा हा अडीच जात असतो. म्हणजे 1 2 अडीच अशा पद्धतीने इथून तो 1 2 अडीच इथेही जाऊ शकतो. आणि इथून तो 1 2 अडीच इथेही जाऊ शकतो. जर तो मोकळ्या जागेमध्ये जर असेल, आपण जर इथे घोडा असेल तर तो 8 ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजेच 1 2 अडीच त्या ठिकाणी, इथून 1 2 अडीच या ठिकाणी, इथून तो 1 2 अडीच या ठिकाणी, इथून तो 1 2 अडीच या ठिकाणी, इथून 1 2 अडीच 1 2 अडीच अशा पद्धतीने इकडेही तसेच 1 2 अडीच आणि 1 2 अडीच अशा पद्धतीने तो इथून 8 ठिकाणी जाऊ शकतो. घोडा हा असा एकमेव आहे जो समोर प्यादा असतानाही त्याच्या वरून जाण्याची क्षमता आहे. त्याच्यामध्ये तो उडी मारून जाऊ शकतो. कोणीही असो मध्ये तो जाऊ शकतो. त्यानंतर येतो उंट. उंट हाही हत्तीसारखाच आहे, पण हा तिरपा जातो. याला ज्यावेळी साईड प्यादे आडवी नसेल त्याच वेळी बाहेर येऊ शकतो. याची खेळण्याची खासियत म्हणजे व्हाईट पांढऱ्या चौकटातील उंट हा फक्त आणि फक्त पांढऱ्या चौकटातच तिरका जाऊ शकतो. आणि ब्लॅक चौकटातील उंट हा केवळ ब्लॅकमध्येच तिरपा जाऊ शकतो. आणि मग त्यानंतर येते चाल ही वजिराची म्हणजेच क्वीन. क्वीन हा
हत्तीसारखाही जाऊ शकतो, हत्तीसारखाही जाऊ शकतो, आडवा उभा. त्यानंतर तिरपाही जाऊ शकतो, उंटासारखा. ब्लॅकमध्ये व्हाईटमध्ये कोणत्याही यामध्ये जाऊ शकतो. तो इथे असेल तर त्याला ही लाईन, ही लाईन, या लाईन, तिरप्या लाईन सर्व ठिकाणी जाता येतं. आणि त्यानंतर येतो राजा. राजा हा केवळ एक घर पुढे जात असतो. आणि किल्लेबंदी, किल्लेबंदी म्हणजे राजा आणि हत्ती यांची चेंज. तुम्हाला हत्ती राजाच्या इकडे घ्यायचा आहे, त्यावेळी यांच्यामध्ये कोण नसावे. राजा हा 2 घरं फक्त किल्लेबंदी वेळीत जातो आणि हत्ती हा त्यावेळी राजाच्या पलीकडे येतो. अशा पद्धतीने यांची ही खेळण्याची पद्धत आहे. ही सर्व आपण ही मोहऱ्यांची, बॅक मोहऱ्यांची माहिती सांगितलेली आहे. आपण आता प्याद्याबद्दल बोलू. प्यादा हा सुरुवातीला 2 घरं पुढे जातो किंवा 1 घर पुढे जातो आणि त्याची पुढे जाण्याची पद्धत ही केवळ स्ट्रेटच असते, एकाच ओळीमध्ये असते. पण तो मारताना तिरपा मारतो, इथे किंवा इथे मारतो. सपोज तो इथे आहे आणि समोरची प्यादी अशा पद्धतीने आहेत, तर तो एकतर याला मारू शकतो किंवा याला मारू शकतो. याला मारू शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही, तो इथेच थांबतो. जर इथे कोणीही नसेल तर तो इथेच थांबतो, असा जाऊन असा पुढे जाऊ शकत नाही. ही झाली प्याद्याविषयी माहिती. आणि यांच्या खेळण्याच्या पद्धती भरपूर आहेत, वेगवेगळ्या चाली आहेत. त्या चालींविषयी आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू नक्कीच.